ओम नमो नारायणाय. आज आपण योग सद्गुरू विचारधारामध्ये बघणार आहे एक महत्त्वाची योग साधना म्हणजे फक्त 15 मिनिटाचा ध्यान प्राण विज्ञान योग, जो मी स्वतः 50व्या जागतिक परिषदेमध्ये मांडला आणि मान्यता प्राप्तही झाला. आणि हा योग मी आपल्यासमोर आज देणार आहे. मी डॉक्टर कृष्णदेव गिरी. आज आपल्या सर्वांच्या आयुष्यात निरोगी शरीरसृष्टी लाभावे आणि निरोगी शरीरात निरोगी मन असणे देखील अतिशय गरजेचे आहे, हे जाणून माझ्या सर्व मित्रांना, मैत्रिणींना, बंधू भगिनींना सर्वांग सुंदर ध्यान प्राणयोग अध्यात्म आणि विज्ञान याची यथायोग्य सांगड घालून 2015 मध्ये मार्शल योग अकॅडमीची स्थापना कोल्हापुरात केली. आणि या माय अकॅडमीच्या अंतर्गत सर्वांना मार्शल योगाचं प्रशिक्षण देणं सुरू केलं. त्यानंतर शिका आणि शिकवा हा संकल्प मनाशी बाळगून माझे जे योग साधक प्रशिक्षक आहेत त्यांना पारंगत करायचा मी प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच आमच्या या माय अकॅडमी मार्फत प्रमाणित करून त्यांना शिका आणि शिकवा या योजनेद्वारे योग प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. आज याचाच एक भाग म्हणून मी माझ्या मार्शल योगामध्ये स्वतः माझ्या अभ्यासातून तयार केलेली आणि जागतिक मान्यताप्राप्त असलेली ही साधना म्हणजे 50व्या जागतिक वैद्यकीय परिषदेमध्ये निरोगी जीवनासाठी फक्त 15 मिनिटाचा ध्यान प्राण योग विज्ञानातून आनंदी जीवन योग साधना सांगितली. ही अशी साधना कुणालाही दिवसभरात फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी काढली आणि ही 15 मिनिटं काढण्याची ही संकल्पना आहे. या संकल्पनेतून ही साकारलेली फक्त 15 मिनिटाची ध्यान प्राण विज्ञान योग साधना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर घेऊन येतो आहे. स्वतःचा अनुभव घेऊन आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं जपावं हे मी तुम्हाला आज सांगतो आहे. बघा, सध्याच्या धावपळीच्या संगणक माहिती तंत्रज्ञान युगामध्ये माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तणाव व व्याधी. आणि यामुळेच अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत. नोकरीतील काम संपवून निघा, परत घरी येऊन पण काम आहेच. सगळं मॅनेज करता करता दिवस कमी पडू लागला आहे. आजची ही बिझी लाईफस्टाईल म्हणजे एकदम स्ट्रेसफुल. त्याचा परिणाम म्हणजेच काय तर निगेटिव्ह थिंकिंग. आणि यामुळेच येणारा तणाव, निराशा, काम त्यापासून दूर जायचं आहे ना, मग काही काळजी करू नका. जरा तुमच्या विचाराला पॉझिटिव्हकडे वळवा आणि ध्यान प्राण विज्ञान साधना करा आणि बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होऊन जात आहे. या साधनेतून प्रत्येक साधकामध्ये इतकी एनर्जी येते की ती प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतात. आणि म्हणूनच म्हणतो, स्ट्रेसफुल लाईफस्टाईलला परफेक्ट लाईफस्टाईलमध्ये बदलायचं आहे ना, चला शिकूया ध्यान प्राण साधना, शिकूया आणि तणावमुक्त आरोग्य एन्जॉय करूया. आपलं संपूर्ण लक्ष परमेश्वरावर केंद्रित करून मनाची एकाग्र किंवा एक विचार विरहित अवस्था करणे म्हणजेच ध्यान. म्हणजे मनाला पूर्ण विचार विरहित करायचा आहे आणि ही विचार विरहित अवस्था म्हणजेच ध्यान आहे. मन एकाग्र करण्यासाठी ध्यान साधना अत्यंत उपयुक्त ठरते. ध्यान साधना करणारे साधक आपले मन आपल्या जन्माबरोबर येणाऱ्या श्वासावर म्हणजे प्राणावर, प्राण का म्हणतो कारण तो जोपर्यंत आपल्या शरीरात आहे तोपर्यंत आपण आहे, म्हणून आपण त्याला प्राण म्हणतो. तर या अशा श्वास प्रश्वासाचा म्हणजे ज्या प्राणावर केंद्रित करतात. श्वसन ही एक सातत्याने आपल्याबरोबर असलेली क्रिया आहे. श्वसनाच्या अभ्यासाने तात्काळ होणारे फायदे सुद्धा बरेच आहेत. ते म्हणजे रक्तदाब कमी करण्यापासून ते हृदयाच्या संवेदनांचा तसेच श्वसनाचा वेग कमी होणे, रुद्राभिसरण अधिक प्रभावी होणे म्हणजे आपण म्हणतो इन्क्रीज्ड ब्लड फ्लो इत्यादी आहे. ध्यानाच्या नित्य साधनेत शरीर मनाला आराम मिळतोच, शिवाय तणावमुक्त आरोग्य राखण्यास सुद्धा चांगली मदत होते. ध्यान साधनेचा उपयोग शरीर व मनाला आलेला ताण कमी करण्यासाठी तर होतोच, पण
यापेक्षाही आपल्या जीवनातील उच्चतम ध्येय साध्य करण्यासाठी ही साधना अतिशय उपयुक्त ठरते. प्रक्षुब्ध झालेले मन शांत करून ते ताब्यात ठेवता येते. अडकोल असे शारीरिक व मानसिक आरोग्य मिळवता येते. मनात सातत्याने उद्भवणारी अनामिक भीती किंवा काळजी व त्यामुळे सतत वाटणारी एकटेपणाची भावना नष्ट करता येते. जागृत अवस्था ही ध्यान साधनेच्या अभ्यासामुळे दृढ होते आणि त्यामुळे योगातील श्रेष्ठत्व प्राप्त करणे, सुसंवाद साधणे हे सुखावह होते. ध्यान साधनेमुळे मनातील विचारांची पुनर्बांधणी होऊन मन स्थिर शांत होते आणि त्यामुळे माणसाच्या अंगी असलेले कर्तृत्व मन सामर्थ्याच्या जोरावर मिळवता येते. मनाच्या खंबीरपणामुळे माणूस संपूर्ण शक्तीनिशी आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याच्या जोरावर कामाचे प्रचंड डोंगर पार करू शकतो. आणि ही साधना आत्मसात करणे जसे अवघड आहे तसेच या साधनेची उपासनाही बऱ्याच काळ करावी लागते. ज्याला या साधनेची उपासना करायची आहे त्याने प्रथम आपला आहार योग्य आणि नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. नियमित ध्यान, प्राण, योगासने, व्यायाम करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. योग्य रीतीने ध्यान, प्राण, विज्ञान साधना कशी करायचे याचे तंत्र शिकून घ्यावे व त्याचा सराव आणि अभ्यास करावा. थोडक्या श्रमात कमी काळात लवकरात लवकर चांगला फायदा मिळवावा अशी अशा प्रकारच्या मंडळीची अपेक्षा निश्चित असतेच. आता बघा, प्राणायाम, योगासने आणि व्यायाम जसा निरनिराळे प्रकारे करता येतो, ध्यान साधना करण्याचे पण असे बरेच मार्ग आहेत. जसे आपण म्हणतो मंत्रदर्शन, प्राणदर्शन, शरीर दर्शन. काहींना धार्मिक बैठक आहे तर काहींना नाही. काही मार्ग गुंतागुंतीचे, अवघड व किचकट आहे. आपल्याला जो मार्ग आवडेल, रुचेल, साध्य करण्यास कमी कष्टप्रद असेल असाच मार्ग आपण शोधा. कोणताही मार्ग अवलंबला तरी ध्यान साधनेचा अभ्यास मात्र नित्य करावा लागतो आणि तो सुद्धा बराच काळ. मग तुम्हाला त्याचे लाभ दृष्टीस पडतात हे लक्षात ठेवा. ध्यान, प्राण, विज्ञान काय आहे, ते कसे करावे, प्राण साधना व चिंतन कसे करावे याचे तंत्रशुद्ध शिक्षण घेणेही उचित ठरणार आहे. परंतु एकच गोष्ट लक्षात असू द्या की एकदा का तुम्ही असे शिक्षण घेतले आणि ध्यान, प्राण साधना करण्याची कला आत्मसात केली की मग मात्र तिची नियमित साधना करण्यास विसरू नका. ध्यान करण्यास खुर्चीचाही उपयोग होऊ शकतो, तुम्ही करू शकता. तथापि शक्य असल्यास योग साधनेवर स्थिर आनंददायी आसनामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ हे करत असताना पद्मासन करा, वज्रासन असेल, सिद्धासन असेल, सुखासन असेल, अशा योग साधनेच्या आसनांमध्ये सुद्धा बसून दररोज तुम्ही जर न विसरता ही 15 मिनिटाची साधना जर तुम्ही केली तर हे ध्यान, प्राण, विज्ञानासाठी जो वेळ जर तुम्ही दिलाय तर तो वेळ सकाळची जर असेल तर अतिशय उत्तम, नसेल सकाळची, संध्याकाळची किंवा दिवसभरात कधीही जर तुम्ही केली तरी अतिशय उत्तम अशी ही साधना आहे. सर्वांग सुंदर व्यायाम आणि आरोग्य, आनंद प्राप्त करून देणारी अशी ही साधना आहे. बघा, नव्याने ध्यान प्राण करणाऱ्या साधकाला या साधनेची कल्पना वेगळीच असणार आहे. मनात येणारे विचार चटकन थांबवता आले पाहिजेत. जशी त्याची कल्पना आहे तथापि मनात येणाऱ्या कल्पनांची मालिका थोपवणे अशक्यप्राय असते. ध्यानासोबत आपले मन सातत्याने उद्भवणाऱ्या विचारापासून रोखून मागे खेचून ते एखाद्या मंत्रावर असेल, प्रतिमेवर असेल, उद्दिष्टावर असेल कसे केंद्रित करायला पाहिजे, कसे करायचे, अशी कसरत सारखी करावी लागणार. अशी अतिशय अवघड कला आत्मसात करण्यास मी अनुभवलेली आणि जागतिक वैद्यकीय परिषदेत मांडलेली एक सोपी कला मी आपल्यासमोर आता सादर करत आहे. आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. बघा, याच्यामध्ये ध्यान करत असताना त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे कोणत्याही आरामदायी आसनात बसायचं आहे. आता तुम्ही म्हणणार आरामदायी आसनात बसण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे
तर जर समजा तुम्हाला वज्रासन येत नाही, पद्मासन येत नाही आणि ध्यान करायचं आहे आणि तुम्ही म्हणणार पद्मासनामध्ये बसा, आता येतच नाही तर काय करणार? मग ओढून ताडून जर पद्मासन करायला लागला तर त्या ज्या ठिकाणी ताण निर्माण होईल त्या ठिकाणी पेन येतील आणि त्या पेनकडे तुमचं लक्ष जाईल. म्हणून कोणतेही आरामदायी आसनात बसायचं आहे, पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप आहे डोळे बंद करायचे आहेत. आता डोळे बंद करायच्या पाठीमागचा उद्देश आहे बघा, आपल्या आतमध्ये अनेक विचार असतातच. डोळे बंद जरी केले तरी आतमध्ये विचार चालू असतातच, परंतु जेव्हा डोळे उघडे ठेवतो तेव्हा मी ज्याच्याकडे पाहतोय त्याच्या अवतीतले सगळे विचार आपल्या आतमध्ये येतात. म्हणजे बाह्य दृष्टिक्षेपातून येणाऱ्या विचारांना थांबवण्यासाठी डोळे बंद करणे अतिशय सुंदर दुसरी स्टेप आहे. आणि तिसरी स्टेप आहे की ज्ञानमुद्रा करायची. आता ही ज्ञानमुद्रा, तर मग ते ज्ञानमुद्राच का? अनेक मुद्रा ज्ञानमुद्राच का? बघा, आपण म्हणतो, एक तुम्ही ऐकलं असेल, पिंडी ते ब्रह्मांडी. पिंड म्हणजे काय? आपलं शरीर. ब्रह्मांड म्हणजे हे विश्व ज्या 5 तत्वांनी बनलं आहे, त्याच 5 तत्वांनी आपलं पिंड म्हणजे आपलं शरीरसुद्धा बनलं आहे. 5 तत्व कुठे थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. जलतत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व आणि अग्नी तत्व. बरोबर? आता या 5 तत्वांमध्ये ज्ञानमुद्रा करण्यासाठी आपण हे अग्नी तत्व आहे आणि हे वायू तत्व आहे, ह्या दोन्हीचा उपयोग करायचा आहे. ते करत असताना काय करायचा? ह्याचा जो अग्रभाग आहे अग्नी तत्वाचा आणि वायू तत्वाचा अग्रभाग आहे, एकामेकाला प्रेस करून थांबवायचा, बाकीचे बोटं सरळ करून ठेवायचे. आता हे असं का? जेव्हा आपण मेडिटेशन करतो, ध्यान करतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपण एक ऊर्जा निर्माण करतो. ऊर्जा म्हणजे काय? एनर्जी. एनर्जी म्हणजेच अग्नी. अग्नी म्हणजे हे बोट. आता ती अग्नी आपल्याच शरीरात फिरती ठेवायची असेल, तिला बाहेर जाऊ द्यायची नसेल तर वायूला बंद केलं पाहिजे. म्हणजे वायूला आपण बंद केलं आणि ही मुद्रा जेव्हा तयार होती त्यालाच आपण म्हणतो ध्यान मुद्रा. लक्षात आलं? म्हणून हे अभ्यास करत असताना सुद्धा ही जर मुद्रा केली तर अतिशय छान परिणाम आपल्याला त्याचा जाणवू शकतो. म्हणून तिसरी स्टेप सांगितली की कोणतीही मुद्रा त्याच्याऐवजी उदाहरणार्थ ध्यान मुद्रा मी आपल्याला सांगितली. आता डोळे बंद केलेल्या अवस्थेत हातापायाची बोटं पाहायची आहेत. बघा, आपल्या हातापायाची 20 बोटं आहेत. जसे आपण म्हणतो आपलं शरीर हे एक मंदिर आहे. शरीर मंदिरामध्ये श्वासरूपी देव आहे. त्या श्वासरूपी देवाची ध्यान, प्राणायाम, योगासने, व्यायामरूपी जर भक्ती केली तर तुमचं संपूर्ण आयुष्य निरोगी जगायची शक्ती तुम्हाला प्राप्त होते. आता हे शरीरूपी मंदिरात त्याला आता प्रदक्षिणा करायची. डोळे बंद करून काय करायचं आहे? उजव्या पायाच्या अंगठ्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे डोळे बंद केले आणि मनामध्येच उजव्या पायाचा अंगठा आणायचा आहे आणि त्याच्या बाजूचं बोट असं प्रत्येक बोटं पाहत यायचं आहे. त्यानंतर उजव्या हाताची बोटं पाहायचं आहे, त्यानंतर वरून जायचं आहे, डाव्या हाताची बोटं पाहायचं आहे, त्यानंतर डाव्या पायाची बोटं, असे 20 बोटं पाहून झाली की इथं यायचं आज्ञाचक्रावर. आज्ञाचक्रावर यायचं आहे आणि तिथं थांबायचं. आता हे पाहत असताना काय करायचं आहे? तर त्यावेळेला मंत्राचा उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन तर प्रत्येक ह्याच्यावरती झालंच, परंतु तिच्या वेळेला मंत्राचा जर उपयोग करून घेतला तर अजून चांगला इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे काय करायचं आहे? तर बघा, आपण कुठल्याही गोष्टी, आता बघा हे बोटं जे पाहायचं आहे त्या पाठीमागचा उद्देश एक थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा, आपला डॉक्टर आपल्या हातात, हे माझं एक पुस्तक आहे, या पाठीमागचा उद्देश असा आहे की हातापायाच्या बोटांमध्ये सगळे आपल्या शरीराचे स्विच आहेत, पॉईंट्स आहेत. उदाहरण सांगतो बघा, आता जेव्हा आपण असं हात ठेवतो तेव्हा काय होतंय? हे 2 पाय, हे 2 हात साईडला लटकत आहेत, चेहरा वरच्या दिशेला आहे. हीच आपल्या शरीराची प्रतीक होते. आपण उभा राहिलं तर तसं असतोय, दोन्ही पाय असतात, दोन्ही साईडला हात लटकत असतात, चेहरा वरच्या बाजूला असतो. बरोबर? मग ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला इथं करून घ्यायचा आहे. बरोबर? आता 5वी स्टेप जी आहे, एक मंत्र घ्यायचा. आता उदाहरणार्थ मंत्र सांगतो मी, ओम नमो नारायणाय हा मंत्र आहे. हा अष्टाक्षर सिद्ध मंत्र आहे, तो घ्यायचा. मग ज्या बोटावर आपलं लक्ष केंद्रित झाले, उदाहरणार्थ उजव्या पायाच्या अंगठ्यावरती, तिथं बोलायचं ओम नमो नारायणाय. असं प्रत्येक बोट पाहत ओम नमो नारायण मंत्र बोलत डाव्या पायाच्या अंगठ्यावरती यायचं. डाव्या पायाच्या अंगठ्यावरती आल्यानंतर त्यावेळेला 20 मंत्र पूर्ण होतील. त्यानंतर याचं आज्ञाचक्रावर. आता आज्ञाचक्रावर यायच्या पाठीमागचा उद्देश काय? जे आपल्या शरीरामध्ये इडा, पिंगला, सुषुम्ना 3 नाड्यांचा जो उगम आहे मूलाधार चक्रापासून होतोय आणि संगम आज्ञाचक्रावरती होतोय. ते आज्ञाचक्र म्हणजे विचार विकसित करणारं केंद्र आहे. तिथे त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमावर यायचं आणि बोलायचं ओम नमो नारायणी आणि एक आवर्तन ध्यानाचं पूर्ण होईल. अशा प्रकारे ह्या 5 स्टेप्सनं जर तुम्ही ध्यान केलं
तर 100% तुमचं आरोग्य व्यवस्थित राहू शकतं आणि मेडिटेशनमध्ये तुम्ही सरस होऊ शकता. आणि हे जे आहे आता मला व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगता येतंय तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला, कारण याच्या बाबतीत माझे 1.5-2-3 तासाचे लेक्चर्स असतात आणि ते प्रॅक्टिकलसुद्धा करून घेतलं जातं. जर कोणाला ही मेडिटेशन शिकायचं असेल, जागतिक मान्यताप्राप्त मेडिटेशन शिकायचं असेल तर मला अवश्य संपर्क करा. आणि याच्यात काय अजून तुम्हाला सूचना जर द्यायच्या असतील तर त्या सूचनासुद्धा तुम्ही द्या आणि त्या पद्धतीचे परत व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन यायचा प्रयत्न करेन. बघा, आपल्या इष्टदेवतेचे किंवा तुम्हाला जो योग्य वाटेल तो मंत्र मी घ्यायला सांगितला आहे. मग तुम्ही कुठलाही घेऊ शकता. किमान अशी या मंत्राची 3 आवर्तन तुम्ही केली पाहिजे. आता याचा लाभ काय होतो तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, ध्यानामुळे तुमच्या मनाला शांती मिळते आणि शरीर रिलॅक्स होते, मनोधैर्य उंचावतं आणि त्यामुळे सकारात्मक विचारांना भरपूर वाव मिळतो. 100% ताण कमी होण्यास मदत होते. कामामध्ये तणावात्मक घटनांना योग्य पद्धतीने सामोरे जाण्याची ताकद मिळते. ध्यानामुळे शरीराबरोबर मन आहे याची जाणीव होते, मनावर नियंत्रण राखता येते, चित्तवृत्तीचा आनंद मिळतो, परिणामी मानसिक रोगापासून पूर्णपणे मुक्ती मिळते. तर हे झालं ध्यान. आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये 9 प्राणांची साधना जी आहे ती आपण उद्याच्या एपिसोडमध्ये घेऊया. म्हणजे ही फक्त 15 मिनिटाची आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की उद्या आपल्याला काय घ्यायचं आहे, 14 मिनिटाची. ध्यान 1 मिनिट सांगितलं, 1 मिनिट करा. 1 मिनिटामध्ये 3 आवर्तन पूर्ण होतात. आता 9 प्राण म्हणजे बघा, प्राणयोग, प्राण कुंभक, प्राण कर्ण, प्राण हिलर, प्राण वजन, प्राण शुगर, प्राण हृदय, प्राण हृदय आणि प्राण ओंकार. म्हणजे असे जे 9 प्रकारच्या साधना जे आहेत मी तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे की प्रत्येक साधना कशी करायची, त्याचे लाभ काय, त्याचे खरोखर फायदे काय. आणि ही पूर्ण जागतिक मान्यताप्राप्त ही साधना आहे. म्हणजे तुम्हाला डायबिटीज असेल तर कोणती साधना केली पाहिजे, हार्टचा प्रॉब्लेम असेल तर कोणती साधना केली पाहिजे, ब्लड प्रेशर असेल तर कोणती साधना केली पाहिजे, हे आपण नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. धन्यवाद. ओम नमो नारायण.